सकाळी सकाळी आई उठून कुठं चालली तर माझ्यासोबत चालली. हॅलो गाईस, मी आहे विद्या. तर आज माझा आहे पहिला ब्लॉग आहे. तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मी जाते आता नागपूरला. माझा आज RRBचा पेपर आहे. तर पोचते आता. मी आता बसस्टँडपर्यंत पोचली आहे आणि इथं इतकी थंडी. तर माझी आई तर शेकालीच बसली. बापरे, माझ्या डोळ्यात तर धुवाच गेला. इतका धुवा. त्याच्यानंतर इतकी थंडी वाजून होती की मग मी चाय पिला आणि मग बसमध्ये बसली. बसता बसता कधी झोप लागली मला तर माहीतच नाही पडलं आणि मी कधी नागपूरला पोचली ते पण न कळलं. तर मी पोचली नागपूरला. रिक्षावर बसलं. तर मी जाणार आता माझं जिथं माझं लोकेशन आहे तिथं मी पोचणार आता. आणि पोचली आणि तिथं पोचल्यावर इतकी गर्दी. सगळेजण बहुत दूरचे होते. MP चे, इकडचे तिकडचे, राजुराचे, गडचिरोलीचे. काही जण ते एक दिवस आधीच पोचले होते पण आम्ही नाही. आम्ही चंद्रपूरचे आहे तर आम्ही पहिले नाही पोचले. आम्ही नंतर पोचले. आम्हाला भेटला टाईम वगैरे. तर आम्हाला खूप भूक लागली होती. भूक लागल्यानंतर आम्ही तिथं नाश्ता करणार. पहिले नाश्त्यामध्ये आम्ही मेंदूवडा खाल्ला होता. एक्झाम द्यायच्या आधी आम्ही पहिले मेंदूवडा म्हणजे नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर माझ्या आईला पण विचारलं कसं वाटलं ताई. म्हणजे छान होतं. मी पण टेस्ट केला. मला तेवढं खास नाही वाटलं तरी मी खाल्ला कारण की भूक लागली होती आणि एक्झाम पण द्यायचा होता. 1.5 घंट्याचा पेपर असते ते RRBचा. ऑनलाईन पेपर होता. काहीच नाही, फक्त 4 ऑप्शन असते ABCD. क्लिक करा आणि पेपर सोडवा. आणि तिकडं चालू झालं होतं. सगळेजणांना बोलवत होते पण मी इकडं नाश्ता करत होती. माझी आई म्हणे चालू झाला. मी मला आधी खाव तर ते नाही खाणार तर कसं चक्कर येईल तिथं. म्हणून मी पहिले नाश्ता क्लिअर केला पटकन. मी लवकर जायला आहे तर मला घेणार नाही तिथं. पटपट केला जवळ. तर मी जाते आता तिथं पेपर सोडवायला. नाश्ता झाल्यानंतर लगेच आम्ही तिथं पोहोचले आणि तिथं पोहोचल्यावर किती गर्दी. आणि तिथं आम्हाला चेक करत होते. आम्हाला फोटो पाहिजे म्हणत होती, हॉल तिकीट पाहिजे म्हणत होती आणि तिथे एक ओळखपत्र म्हणून डॉक्युमेंट्स पाहिजे होता. आणि तिथे माझी आई पण माझ्यासोबत पेपर द्यायला आली होती. आईनं त्याच्यानंतर मी आईला पैसे दिले. 540 रुपयानं. म्हणलं की मला एका डबल करून दे एका तासामध्ये. आई म्हणजे पागल झाली का म्हणे, मी नाही देत म्हणे करू म्हणे, ठेव म्हणे तुझे पैसे म्हणे. मी राव देवलं तूच ठेव म्हणलं. आणि माझा पेपर सोडून झाला की मी आले इथं. बापरे, इथं गर्दी होती. इतकी खतरनाक होती गर्दी. तिथं पुरे ॲटोवाले आले होते. इतके ॲटोवाले होते की बापा. आणि माझी आई तिथे पटर. आणि माझा फायनली पेपर झाला होता. तर मी निघाली मग आता बसस्टँडपर्यंत. कारण की त्या ॲटोवाले त्याने सोडून देणार तिथं आम्हाला बसस्टँडमध्ये. आणि तिथं खूप सारी गर्दी होती. इतकी सारी बस वगैरे होते. आणि नागपूर आहे. नागपूरमध्ये काहीतरी चालू होतं तिथं. हाय मोर्चा होता शाळेत तिथं चालू. तर आम्ही निघालो बसस्टँडमध्ये. तर बसस्टँडमध्ये पोहोचलो आम्ही. तर आई म्हणते आपण आता